चला तर मंडळी, आज आपण कोथिंबीरीचे मुटके बनवूया। तर त्यासाठी मिक्सरमध्ये 4-5 हिरव्या मिरच्या, लसणाच्या पाकळ्या, जिरे, ओव्याचं वाटण हे तयार करून घेतलं। मग ह्याच वाटीने एकाच वाटीने 1.5 वाटी ज्वारीचं पीठ, 1.5 वाटी गव्हाचं पीठ, पाऊण वाटी बेसन पीठ टाकलं, वाटण केलेला मसाला टाकला, त्यामध्ये हळद अर्धा चमचा, चवीनुसार मीठ टाकून कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली, कांदा बारीक चिरून घेतलेला हे टाकलं, चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। नंतर त्या मिक्सरच्या भांड्यामध्येच पाणी टाकून ते म्हणजे त्याचा मसाला लागलेला निघतो, म्हणून त्यामध्ये पाणी टाकून पीठ मळून घेतलं छानपैकी। आणि हे आता आपण मुटके बनवून घेऊत। हे असं चाळणीला तेल लावून घ्यायचं आतून आणि त्यामध्ये मुटके ठेवलेत। हे पहा, असे कांदा पण अधूनमधून चांगला लागतो ह्या मुटक्यामध्ये। कढईमध्ये पाणी टाकून त्यावरती चाळणी ठेवून प्लेट झाकून हे 15 मिनिट कमी गॅसवरती शिजवून घेतलं। हे झाले मुटके तयार। तर शेंगदाण्याची चटणी, लोणच्यासोबत तुम्ही खाऊ शकता। कसे वाटले मुटके बनवलेले? आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।